नमस्कार, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर. तर आज आपल्याकडे काय स्पेशल आहे? तर आज मी बनवणार आहे चिकन बिर्याणी. ती पण एकदम सोप्या पद्धतीमध्ये झटपट होणारी रेसिपी आहे. तर चला मग बघूया. आता हे मी चिकन घेतलेलं आहे. हे चिकन आता मी असं स्वच्छ सगळं धुवून घेतलेलं आहे आणि याच्यासाठी आता आपण काय काय मसाले टाकणार आहे बिर्याणीमध्ये तर बघा. आता मी हे आपला हिरवा मसाला घेतलेला आहे. तर हिरव्या मसाल्यामध्ये मी काय काय घेतलेलं आहे? कोथिंबीर आणि हा पुदिना घेतलेला आहे, लसूण, अद्रक आणि हिरव्या मिरच्या. जसं आपल्याला तिखट हवं त्या पद्धतीने हिरव्या मिरच्या आपण घ्यायच्या. तर हा मसाला मी सगळा वाटून चिकनमध्ये आता लावणार आहे. आणि त्याच्यानंतर आता घरातले मसाले मी घेतलेले आहे. तर घरातले जे आपण वापरतो ना तेच लाल तिखट मसाले घ्यायचे, गरम मसाला पावडर आणि ही आहे हळदी पावडर आणि हा आहे सुहानाचा मसाला. सुहाना बिर्याणी मसाला आहे. खरी बिर्याणीला टेस्ट येते तर ह्या मसाल्यामुळेच येते. तर हे एक पॅकेट मी घेतलेलं आहे आणि अजून मी घेतलेले आहे हे तांदूळ. आता बिर्याणीसाठी तुम्हाला जे आवडेल ते तांदूळ आपण घेऊ शकतो. कोणाला बासमती हवा असेल बासमती घ्या किंवा असं बिर्याणीचा पण एक स्पेशल येतो लांबवाला तांदूळ, तो पण आपण घेऊ शकतो. तर त्याच्यानंतर मी अजून काय घेतलं आहे तर बघा. तर मी आता त्याच्यानंतर घेतलं आहे 1 वाटी दही. हे आता आपण चिकनला लावायचं आहे आणि हे घेतलेले आहे थोडे गरम मसाले. तर याच्यामध्ये बघा मी काय घेतलं आहे, तर मी घेतलं आहे चक्री फूल, त्याच्यानंतर मिरे घेतलेले आहे, लवंगा घेतलेले आहे आणि तेजपत्ता घेतला आहे आणि काही थोडे दालचिनीचे असे तुकडे करून घेतलेले आहे. तर हे काय आता आपल्याला चिकनमध्ये नाही टाकायचे, आपण राईस शिजवणार तर हे त्याच्यात आपण टाकणार आहोत. तर चला आता हे मी मसाले वाटून घेते आणि चिकन लावूया. आता हिरवा मसाला मी वाटून तयार केलेला आहे, तर हा आपण चिकनवर टाकून घेऊया. त्याच्यानंतर जे आहे ना आपले हे मसाले, हे सगळे मसाले चिकनला लावून घेऊया. कारण हे सगळं पहिलेच आपण चिकनला लावलं ना, तर ही चिकनची जी ग्रेव्ही आपण बनवणार आहे ना, ही जेवढी सुंदर बनेल, जेवढी टेस्टी बनेल, तेवढंच आपलं बिर्याणी पण भारी बनते. म्हणून मेन इथेच आपण सगळे मसाले आधी लावून घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये आपण टाकणार आहे 1 वाटी दही. आणि आता हे सगळं व्यवस्थित एकजीव करून मी याला लावून घेते आणि अर्धा तास साईडला ठेवून देते. आता चिकनला मी छान हा मसाला सगळा लावून घेतलेला आहे आणि छान असं एकजीव पण केलेलं आहे. तर बघा, तर आता याला ना मी अर्धा तास साईडला ठेवून देते आणि पुढची तयारी पण मी केलेली आहे. तर आता ह्या साईडला तुम्ही बघू शकतात. मी असे 4-5 मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले आहे आणि टोमॅटो 3-4 चिरून घेतलेले आहे. तर चला आता खूप झटपट होणारी ही आपली चिकन बिर्याणी आहे आणि कशी होते ते नक्कीच पुढे तुम्ही बघा आता. चला आता बघूया. तर हे पातेलं मी गॅसवर गरम करायला ठेवलेलं आहे आणि याच्यामध्ये आता आपण चिकन शिजवून घ्यायचं आहे. तर आता हे बघा आपलं छान तापलेलं आहे. आता मी पहिले याच्यामध्ये असं तेल टाकून घेते व्यवस्थित. आता आपलं तेल तापलं आहे. आता याच्यामध्ये मी कांदे टाकते आणि हे कांदे छान असे कलर बदलेपर्यंत, ब्राऊन होईपर्यंत आपण याला छान परतून घ्यायचं आहे. आणि याच्यामध्ये ना मी आता मीठ टाकणार आहे. चिकनला आपण मसाले लावले, पण त्याच्यामध्ये आपण मीठ अजिबात टाकलं नाही. तर आता मीठ मी याच्यामध्ये टाकणार आहे. कारण त्याने आता आपला कांदा टोमॅटो जे आहे ना, ते लवकर नरम पण होईल आणि ग्रेव्ही आपली छान टेस्टी पण होणार आहे. याचं मीठ टाकून घेते. तर अंदाजाने आपण चवीप्रमाणे व्यवस्थित मीठ टाकून घ्यायचं. आणि आता याला छान असं ब्राऊन होईपर्यंत परतून घेणार आहे मी. आता हे आपले कांदे बघा किती छान असे लाल झालेले आहे. तर आता याच्यामध्ये ना मी टोमॅटो टाकून घेते. आपण याच्यामध्ये मीठ टाकतो ना, मीठ टाकल्यानंतर कांदा टोमॅटो लवकरच नरम होतात आणि झटपट आपली ग्रेव्ही तयार होते. हे पण आता टोमॅटो छान थोडं नरम होईपर्यंत मी परतून घेते. आता बघा, आता कांदा टोमॅटोचं छान मी परतून घेतलेलं आहे आणि एकदम आपला आहे त्या कमी ऑइल मध्येच बनवते, कारण जास्त ऑइली पण नाही आवडत घरात कोणाला माझ्या खायला. तर आता याच्यामध्ये मी ना आपलं जे चिकन मी मिक्स केलेलं आहे ना, ते चिकन मी आता टाकणार आहे.
हे बघा, आता हे चिकन आहे ना, आता हे सगळं याच्यात टाकून घेते. आता याच्यामध्ये मी सगळेच मसाले ऍड केलेले आहे, त्यामुळे मी आता काही याच्यामध्ये काही टाकलं नाही. कांदा टोमॅटो मध्ये मी काहीच नाही टाकलं, कारण सगळे मसाले आपण याच्यात टाकून घेतलेले आहे. आणि आता याच्यामध्ये ना पाण्याचा वापर अजिबात नाही करणार. आता हे सगळं आहे ना असं आपण वाफेतच मंद आचेवर हे जर आता 5 मिनिटं छान परतून घ्यायचं आणि मंद आचेवरच याला शिजून द्यायचं. आणि आता हे जे कांदा टोमॅटो आहे ना, याचंच पाणी त्याला आता सुटेल सगळं, आणि आपली ग्रेव्ही चिकनची तयार होणार आहे. आता हे चिकन मी 5 मिनिट आता हे चिकन मी 5 मिनिटं फास्ट गॅसवर छान परतून घेतलेलं आहे, आणि याच्यामध्ये पाणी अजिबात नाही टाकलं. आणि आता बघा याला आहे ना, ह्या सगळ्या मसाल्यांचं कसं पाणी छान सुटतंय, उहे उकळ्या येताना दिसत आहेत ना. तर आता मी हा गॅस स्लो करणार आहे आणि झाकण याच्यावरती ठेवून मंद आचेवर याला शिजून देणार आहे, आणि मधून मधून आपण परतून घेऊया. आता मी एक साईडला ना पातेलं ठेवलेलं आहे, आणि याच्यामध्ये आता आपल्याला भात शिजवायचा आहे. तर आता हे पातेलं तापलं आहे, तर याच्यामध्ये आता मी गरम मसाल्याची थोडी फोडणी देते. त्याच्यासाठी मी थोडंसं तूप वापरणार आहे, आणि परत थोडंसं तेल, असं दोन्ही मिक्स करून मी याला फोडणी देणार आहे. आणि हे जे आपले खडे मसाले आहेत ना, चक्री फूल, थोडेसे जिरे, दालचिनीचे तुकडे, मिरी, लवंग, याची आपण अशी छान अशी फोडणी देऊन घेऊया. आणि हे छान आता तेजपत्ता टाकून मी परतून घेते. आता हे मसाले बघा मी छान असे तेलामध्ये परतून घेतलेले आहे. आता याच्यामध्ये मी पाणी टाकते. याचा आपल्याला जेवढं आपला राईस आहे ना, त्या हिशोबाने याच्यामध्ये मी पाणी टाकून घेते. आता हे आपल्याला पाहिजे तेवढं पाणी मी टाकून घेतलेलं आहे, आणि आता याच्यामध्ये ना चवीप्रमाणे मी मीठ टाकते. आता याला थोडंसं झाकून ठेवूया, आणि याला उकळी आली की तांदूळ त्यात टाकूया. तोपर्यंत मी तांदूळ चांगले स्वच्छ धुवून पाण्यात ठेवलेले आहे. हे आता आपलं पाणी बघा किती छान उकळलेलं आहे. आता याच्यामध्ये ना मी तांदूळ टाकून देते, कारण हे तांदूळ मी आता धुतले आणि थोड्या वेळ हे पाण्यामध्ये मी भिजत ठेवले होते. तर आता हळूहळू मी हे गरम पाण्यामध्ये हे तांदूळ सोडते. हे खूप हळूहळू सोडायचं, कारण हे गरम पाणी आहे ना सगळं हातावर येतं. आता हे सगळे तांदूळ आपले पाण्यात टाकून झालेले आहे, आणि आता याला छानशी उकळी आली की गॅस आपण मंद करायचा, आणि त्याला म्हणजे कमीत कमी 70% तरी हे तांदूळ मी पाण्यामध्ये छान शिजून देणार आहे. हे बघा छान असं मस्त हलवून घेते, आणि आता याला उकळी आली की मंद आचेवर हा भात आपण शिजवून घेऊया. तर हे बघा आपलं चिकन किती व्यवस्थित असं शिजलेलं पण आहे, आणि त्याची ग्रेव्ही पण छान झालेली आहे. आणि आपला जो भात होता ना, भात पण असा छान शिजलेला आहे, आणि तो मी पाण्यातून असं गाळून घेतलेला आहे. तर मग आता आपण चला याची लेयर लावून घेऊया. आता याच्यामध्ये आपल्याला आहे ना बिर्याणीची लेयर लावायची आहे. तर पहिले ना याला मी छान असं सगळीकडे ना तूप लावून घेते, म्हणजे आपला भात अजिबात चिपकणार नाही. असं सगळीकडून व्यवस्थित लावून झालं की आपण आहे ना, जी चिकनची ग्रेव्ही असते ना ती पहिले थोडीशी खाली टाकायची. आता ही ग्रेव्ही ना ही अशी जरा मी खाली टाकून घेते, आणि ही ग्रेव्ही टाकल्यानंतर आपण राईस टाकायचा, म्हणजे भात अजिबात आपला चिपकत नाही. आणि असं थोडा थोडा करून आहे ना एक लेयर लावून घ्यायची भाताची. आता मी ही भाताची लेयर अशी लावून घेतलेली आहे. मग याच्यामध्ये ना आपण असं थोडासा कांदा टाकून घ्यायचा भाजलेला. आता मी ना हा असा एक कांदा छान असा तळून घेतलेला आहे, तर हा असा थोडासा टाकून घ्यायचा. मग याच्यानंतर आपण याच्यावरती ना भातावरती अजून एक चमचा असं तूप टाकून घ्यायचं, आणि याने ना बिर्याणी खूप सॉफ्ट आणि खूप टेस्टी होते. आणि याच्यानंतर मग आपण व्यवस्थित याच्यावर चिकनची अशी लेयर लावायची.
आता आपण परत एक भाताचा लेयर लावून घेतलेला आहे आणि सेम तसंच आपण याच्यावर पण थोडेस असं कांदा वगैरे टाकून घ्यायचा आणि थोडंसं तूप टाकून घ्यायचं. आणि असं छान चिकन पुन्हा लावून घ्यायचं आपलं उरलेलं आहे तेवढं. आणि आता हा आपण राहिलेला सगळा राईस याच्यावरती परत एक ग्लासला लेयर लावून घेऊया. आणि हे खडे मसाले ना काढून टाकायचे नंतर राईस मधले. आता ही लेयर आपली छान लावून झालेली आहे आणि जे आपलं तूप उरलेलं आहे ना ते असं सगळीकडून आपण छान टाकून द्यायचं. हे सगळं तूप मी याच्यावर टाकून दिलेलं आहे. आणि आता याच्यानंतर मी टाकणार आहे याच्यावरती आपला थोडासा फूड कलर. आपल्या आवडीप्रमाणे आपण टाकू शकतो. आवडत असेल तर टाका, नसेल आवडत तर नाही बी टाकलं तरी चालेल, काय हरकत नाही. आणि याच्यावर मी आता टाकणार आहे हा आपला असा तळलेला कांदा. ही आता दिसायला जेवढी छान दिसणार आहे ना तेवढीच ही आता खायला पण टेस्टी होणार आहे. आणि ही आपली कोथिंबीर. आता एक साइडला मी तवा असा गरम करायला ठेवलेला आहे आणि तो छान आता तापलेला पण आहे. आणि आता ही आपली जी बिर्याणी आहे ना ती मी दम द्यायला याच्यावरती ठेवते आणि वरतून व्यवस्थित एकदम पॅक बंद असं झाकण ठेवायचं. आता हे सगळं पॅक बंद आहे, याच्यातून अजिबात वाफ जाणार नाही. याला मी आता 15 मिनिटं असंच वाफेमध्ये दम देणार आहे. तर चला आता आपण पुढे नंतर बघूया आपली बिर्याणी कशी रेडी झाली आहे. आता बघा आपली बिर्याणी रेडी झालेली आहे आणि कशी झाली आहे ती नक्की कमेंट्स मध्ये सांगा. आणि आता आपण जेवायला घेणार आहोत. हे बघा किती छान एकदम राईस एकदम असा मोकळा मोकळा झालेला आहे. आणि इकडे आपण कोशिंबीर पण तयार करून घेतलेली आहे. आता आपली कोशिंबीर पण रेडी झालेली आहे. तर आपण जेवायला घेऊया. आता आपण जेवायला घेतलेलं आहे आणि बघा आता आपला राईस किती मस्त मोकळा मोकळा पण झालेला आहे. तुम्हाला जर ही बिर्याणीची रेसिपी आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. कशी वाटली बिर्याणी तुम्हाला? नक्की आवडली असेल तर लाईक करा. आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय.